आता हे असं घर आहे समोरून बघतो आपण. हा तर हे बघा इकडे रामफळ आहे नाही, गणपती बाप्पा मोरया. मग प्रशस्त असा मोठा किचन हे बघा, बरोबर ना. चुलीवरच्या भाकऱ्या खायला मिळतं आपल्याला. आणि पाणी गरम करायचं ते तपल्याकडून मोठं आहे बघा. आता तुम्हाला मागची बाजू दाखवतो हे बघा. आता आपण सर्वजण निघतोय नदीवरती. तर तनिष्का एक्साइटेड आहे का एकदम, म्हणजे रात्री पाऊस नव्हता थोडा म्हणून पाणी तुम्हाला एकदम थोडं क्लीन पाहायला मिळेल आणि त्यावरून अंदाज येईल तुम्हाला. तर बाय पाणी बघ किती आहे जिन्याचा. जर पर्याला एवढं पाणी असेल, नदीला किती पाणी असेल अंदाज लावा तुम्ही. अशी वेगळी फुलं तुम्हाला पाहायला मिळतात आपल्या जंगलामध्ये. बाप रे बघ नदीला पाणी बघ. खेळ जिन्यात होतले पाण्यामध्ये. नदी आंघोळ करायला गेलो होतो. कैवल्य अनिकेत साथ इकडे तनिष्का. चला की जय की जय. इकडे पर्याय. आता आपण जाणार आहोत ते लोकेशन एकदम भारी आहे, उंचावरती आहे. आदिष्टी देवी. पाऊस बघू शकता भरलाय, कधीही पाऊस येऊ शकतो जोरात एकदम. मागे बरोबर इथे इथे अर्धा तास चाललो आम्ही साधारण तरी. पण आल्या चालतोय पण आम्हाला एकही घर पाहायला नाही मिळालंय. पूर्ण झाड तिने कव्हर केलंय त्या वेलीने व एवढी वाढली ती वेल नाही. दोन्ही साईडला पूर्ण वनराई पाहायला मिळते बघा. झाडच झाड. समोर डोंगर तिकडे. पुन्हा पाऊस आलाय. ती झाडं वाढल्यामुळे मंदिर दिसत नव्हतं. हा वाट समजत नव्हती. आदिष्टी देवी माते की असं वाटतं ना. म्हणजे हा आनंद फक्त गावामध्येच घेऊ शकतो. आणि ना इकडे इथे ना ही ग्रामदेवतेची पालखी नाचवतात. पाऊस बघ किती आला. बरं झालं वरती आपण मंदिराचा पाऊस नव्हता ना. बघूया आता काय काय तयारी आहे. बाबा बसले डोलकीवर घेतले आहेत. आपली लहान मंडळी सगळ्यांनी टाळ वगैरे घेतले आहेत. फ्राईड राईस आणि नूडल्स. शुभ सकाळ मित्रांनो. आज आपण आलो आहे म्हणजे काय रात्रीच पोहोचलो आपण घरी इकडे. तर कालचा संपूर्ण प्रवास आपण तो केला होता मुंबईमधून ते लांजापर्यंत. आता आम्ही आलो आहे घरी. काल रात्री आरती वगैरे पण झाली. तर मस्त सकाळ गावचं फील. आता आम्ही कांदा पोहे वगैरे खाणार आहोत, त्यानंतर चहा वगैरे पिणार आहोत आणि निघणार आहोत नदीवरती. बाहेरचं संपूर्ण ते काय काय संपूर्ण फील. लहान लहान मुलं पण आहेत ना. जिज्ञासा आहे, कैवल्य, तनिष्का, साथ. ते आम्ही सर्वजण आम्ही निघतोय. तर नदी वगैरे दाखवू तुम्हाला किंवा इतर असं काय काय दाखवण्यासारखं आहे संपूर्ण. आमचं गाव दाखवणार आहोत. तर मी आलो आहे सासरवाडीमध्ये दीपाच्या गावी. तर दीपा आपल्याला दाखवणार आहे घर त्यांचं. तर कसं काय काय ते आपण ते घर देखील पाहणार आहोत आणि कसं गावचं घर असतं, आजूबाजूचा परिसर वगैरे दाखवू. सकाळचा नाश्ता कांदे पोहे. आणि तनिष्का, जिज्ञासा गुड मॉर्निंग. शुभ सकाळ तनिष्का. शुभ सकाळ. सात कैवल्य. सुरुवातीला हे बघूया आपण. हे समाधी आहे ना इथे. ही दीपाच्या आजोबा आजींची समाधी आहे. दाखवून हळूहळू आहे. गुळगुळीत आहे का. हो का. आता इथला आजूबाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला. हो इकडे. आता हे असं घर आहे समोरून बघतो आपण. हा तर हे बघा इकडे रामफळ आहे ना. हे रामफळ आहे. हे सागा झाड इकडं मोठं आहे. त्यानंतर हे काजूचं झाड आहे. पेरू, नारळ किती झाले आहेत त्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घराच्या वरती नारळ बघू शकता ना किती. त्यावर मागे पण जाऊया. हा आणि तुळशी वृंदावन बघू शकता किती मोठं आहे बघा. तुळशी वृंदावन गावाला एवढीच मोठी तुळस असते ना. मुंगे गणपती बाप्पा
मोरया मंगलमूर्ती मोरया. आता लाईट गेले बघा, एक अर्ध्या तासासाठी लाईट जाते तसं. हा हा एक रूम आहे, ही मोठी आहे. नमस्कार. तर हे बघा बघूया. आणि बच्चे मंडळी पण आपल्यावर आहेत, फिरतायत, एक्साइटेड आहेत व्हिडिओ मध्ये. आंघोळ नाही केले म्हणून हे देवर आहे. हा मस्त आहे ना, प्रशस्त असा मोठा किचन. हो बघा बरोबर ना, भारी आहे. लाईट नाही पण आपण तरी पण शूट करूया. हा चेंजिंग ते सर्व आता आम्ही पण बॅगा वगैरे इकडे ठेवल्या. आता तुम्हाला ही मागची बाजूच दाखवतो याला. सर्वात महत्वाचं म्हणजे चूल. हे बघा हा, आणि ते मस्त नाही चूल. गावी भाषा चुलीवरच्या भाकऱ्या खायला मिळतात आपल्याला. आणि पाणी गरम करायचं ते तपल्याकडून मोठं आहे बघा ना. आणि हे पीठ मळलेलं आहे हे बघा. तर आता ही मागची पडवी ना, दुसरी मस्त आहे बघा. आणि इकडे हे हे बाथरूम वगैरे आहे इथे. आता तुम्हाला मागची बाजू दाखवतो. हे बघा नारळ लागले तेव्हा इथे ना, नारळ लागलेत. हा हे पहिलं बाहेरचं बाथरूम होतं, बाहेरचं बाथरूम होतं पहिलं. तर आता आतमध्ये बाथरूम केलेलं आहे. आणि टाकी वगैरे पण लावलेली आहेत. पहिलं सगळं ओपन होतं सर्व ना, आता जंगल झालंय. जंगल झालंय पाहू शकता, पूर्ण जंगल आहे. जंगलाच्या बरोबर मधोमध्ये घर आहे हे बघा. त्यामुळे एक फील असणार आहे. हा गावचा एक फील. आणि खूप सारे माकड वानर पण येतात, मोठमोठे वानर येतात इथे. कौलं वगैरे तोडतात. ही मोस्ट ऑफ सर्वजण कामं करतायत. तर आता आपण सर्वजण निघतोय नदीवरती. तर तनिष्का एक्साइटेड आहे का एकदम? तनिष्का बघ इकडे बघाले, हे बघ तनिष्का कुठलं फुल आहे गावाला तुला अशी पण होते. हा हे बाबा आहे ना, सर्वजण आपण ओळख करून दिली. हे माझे हा हा दीपाचे बाबा, माझे सासरे. हा चला बाबा खाली जाऊन येतो. चला. इथे मुंग्यातले काळ्या मुंग्या जास्त आहे. ऍक्च्युली आहे ना, कालपासून आहे ना, म्हणजे रात्री पाऊस नव्हता थोडा, म्हणून पाणी तुम्हाला एकदम थोडं क्लीन पाहायला मिळेल. आणि त्यावरून अंदाज येईल तुम्हाला की पाणी नदीला पाणी चांगलं आहे. ते पाणी येताना दिसतंय. हा पूर्ण इकडे ना, माणसं आता सगळी मुंबईला गेली ना, त्याच्यामुळे सगळी शेती बंद केली. जंगल झालं, संपूर्ण जंगल झालं. तनिष्का जिज्ञाचा एक्साइटेड, जिज्ञाचं फुल एक्साइटेड आहे. तनिष्का एक्साइटेड आहे. आणि हे त्याचं नाव मला नाही माहित. त्याचं नाव काय? अनिकेत आहे. पर्या दाखवूया. आणि सर्वात महत्वाचं उद्या आहे गौराई. आपल्याला जो तेरडा लागतो ना, हवा हे दिवस सांभाळून येतात. इथं चिखल आहे. हो, ही तेरड्याची फुलं आहेत ना, आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात. तर आपल्या हे तुम्ही तनिष्का हा तेरडा हवा बघ. हा हे सांभाळून या. आता पावसामुळे कसं थोडं चिखल झालाय ना, त्यामुळे पटकन सर. आता आपण बघणार आहोत ते म्हणजे पर्याला जाणार आहोत. पर्या बघा, पर्याला पाणी बघ किती आहे ना. हे भारी आहे ते बघ, हे पाणी खूप आहे बघा. खूप सारं म्हणजे म्हणतात ना की पर्याला तेवढं पाणी आहे. तर बाय पाणी बघ किती आहे जिज्ञासा. हॅलो चला. हो हे भारी 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 आहे एकदम. हे बघा बाय मागे हो, हे गुळगुळीत आहे सांभाळून. जर पर्याला एवढं पाणी असेल, नदीला किती पाणी असेल अंदाज लावा तुम्ही. मस्त वाटतं. आणि हे बघा सर्व आपले मंडळी आलेले आहेत. चला जा पुढे चला. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मी घर दाखवलं. आणि बघ इकडे तरतायत, गुरं तरतायत इथे. खाली बघा, खाली बघा. इकडे तुम्हाला दाखवतो वरचे ढग. म्हणजे पाऊस पडू शकतो कुठल्याही टायमिंगला. हो ना. हा. आणि आता ही आपण या रस्त्याने चाललो आता नदीवरती. म्हणजे आता तिथे नदीला किती पाणी असणार आहे आणि किती काय काय संपूर्ण बघायला मिळेल. तर आम्ही आता हे होतं की आंघोळ वगैरे करायची, पण पाणी जास्त असेल ना तर जाणार नाही. बघूया पण तरी
पण तुम्हाला दाखवू सर्व जेवढं फील होईल ना तेवढं संपूर्ण दाखवणार. आणि तिकडून आल्यानंतर मग आम्ही आंघोळ वगैरे आम्ही कोणीच नाही केली. मी बोललो नदीवर आंघोळ करायची म्हटलं तर करूया. मग आम्ही आमचं एक जुनं मंदिर आहे वरती गावामध्ये नाही का, तर ते मंदिर दाखवायला मी नेलो. तिकडे पायावर पडायला पण जायचं आहे. तिकडे मस्त डोंगरामध्ये मंदिर आहे एकदम मस्त. आपण चालत चालत जायचं. संपूर्ण आजचा तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. आणि दुपारची बाप्पांची आरती, रात्रीची आरती संपूर्ण आजच्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि काय जेवण वगैरे असण्याचं. आणि उद्या असणार आहे ती म्हणजे गौराई आव्हान, म्हणजे गौराई येणार आहे ना. मग त्यासाठी कशी प्रकारची तयारी केली असते उद्याची व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जिज्ञासाने मस्त ना मोऱ्याचा टी शर्ट घातलंय. जिज्ञासाने तिला नदीत जायचं होतं पण पाणी थंड आहे म्हणून तरी पण एक डोपर पाण्यात जाईल ती. गणपती विसर्जन ना म्हणजे इकडून आपण आलो सर्व गणपती इकडे ठेवणार ना. नदी आहे आपण बघणार होती नदी आणि जंगल बघू शकता. पुढे जंगल जोरदार. गावची तीच खरी मजा असते. हे बाबा हळूहळू झाला. आणि दगड्या गुळगुळीत आहेत का? दगड्या गुळगुळीत आहेत. दगड्या गुळगुळीत आहेत. अरे तो मोठा पाय वाच. ही अशी वेगळी फुलं तुम्हाला पाहायला मिळतात आपल्या जंगलामध्ये ना. नदीचा आतापासून आवाज यायला सुरुवात झाली असेल बघा. आता आपण पाणवती म्हणजे नदी. चला हो बाप रे. बघ नदीला पाणी बघ किती आहे ते. हा पाणी खूप आहे का. इथल्या होईल आपली आंघोळ. इकडे पुढे आहे विहीर. विहिरीतून हे पाणी आणायचे. आणि आता बरोबर पाऊस आलाय. आम्ही सर्वजण आहे छत्री उगवली सर्वांनी. नदीचं पाणी वाढतं ना. आणि ना पावसामुळे नदीचा एक अंदाज येत नाही. पाणी कधी लगेच वाढेल सांगू शकत नाही. पण पाणी बघा पाऊस आहे किती स्पीडला पाणी आहे. आणि झाडं असल्यामुळे थोडंसं स्पीड आडला जातोय पाण्याचा. आता संत पाण्यामध्ये ना खोली समजत नाही आपल्याला नदीची. पाऊस थांबला की जरा बघू आपण जरा कसं काय ते. थोडं मी जाणार आहे आता थोडं आंघोळीला. पाणी खूप गार आहे ना. आणि हे दोघे रडताय तेव्हा मला पण जायचं आहे पण आम्ही नाही. लहान मुलांना अंदाज नसतो ना. तर आम्ही पण पुढे नाही जाणार आहे जास्त. पुढे नाही जाणार आहे इथल्या ते पाणी. कारण काय माहिती पुढे जे पाणी आहे ना त्या पाण्याचा अंदाज नसणार ना. त्यामुळे जाण्यात काही अर्थ नाही. पाऊस जर नसता तर आम्ही गेलो असतो पुढे जरा. असं बस तिथे बस. थांब थांब. पाणी बघू जायला किती लहान मुलं आहेत ना. एवढं झाल्यानंतर सुमित नाही येत आहे. सुमित मामा नाही येत आहे. इथेच थांब. हा मग जाऊ दे ना काय ना. मी मारेल चला बस झाला. तनिष्का
कैवल्या जिज्ञासा जिज्ञा तर बघतच नाही इकडे जिज्ञा तर बघतच नाही काय रे चला आता निघूया आता आपण नदीवर आणि बघू शकता की मस्त पाणी म्हणजे पुढे आपण जाऊ शकत नाही पाऊस खूप असल्यामुळे पण इथल्या इथे तुम्हाला बघू शकता किती पाणी आहे ना जिज्ञासा खेळ जिज्ञासा होतले पाण्यामध्ये चला हा बस 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 आता आम्ही निघालो सर्वांनी आंघोळ केली इकडे जिज्ञासाने थोडी आंघोळ केली तेव्हा त्याला थंडी वाजते एकदम म्हणजे थोडं तुला जास्त पाण्यात नेलं नाही तर केलेलं आहे हे का तयारी चालू आहे इथे भात 2 भाजी आळू वड्या आणि गुलाबजाम तर बघायला जातात आतमध्ये प्रथम आपण जाणार आहोत देवघरामध्ये डोकं टेक खाली लागे डोकं टेक जागा आपण गणपती पायाकडे तू कुठे जाते बसते नंतर बघूया हा तसंच राहू दे परचेवर पाठीमागे राहील जेवला बस तनिष्का जेवणाची पंगत बसलेली आहे आपण दुपारचं जेवण करतोय आता प्रथमेश सुमित बाबा बसले आणि इकडे आपले सर्व छोटी मंडळी आपण नदी आंघोळ करायला गेलो होतो कैवल्य अनिकेत सात इकडे तनिष्का जेवायला बसले चला तुम्ही येऊन बसवा जेवायला तुम्ही पण जेवायला या मी निघालो आहे आदिष्टी देवीचं दर्शन घ्यायला डोंगरावरती आहे तर तुमचं ही आदिष्टी देवी म्हणजे ग्रामदैवत यांचं तर आपण चाललेलो आहे हा तर आता आपल्यावर कोण कोण आहे दीपाली आहे तनिष्का जिज्ञासा कैवल्य तनिष्काचा मामा सार्थ आणि ताई आम्ही सर्व चाललोय चला गणपती बाप्पा मोरया चला माते की जय चला तर एकत्र निघालोय सकाळी आपण नदीवरती गेलो होतो आंघोळ करायला आणि आता आपण आता आपण आदिष्टी देवीचं दर्शन घ्यायला चाललोय हे बघा म्हणजे एका दिवसामध्ये आपण एक लोकेशन कव्हर केलं आणि उतरताना सांभाळून उतरा सर्वांनी त्याच्या खिडक्या देखील लाकडाच्या आहेत आणि घरच्या बाजूला शेवळे किती झाडं अशी मोठी झाली सर्व कौलारू घर आणि ह्या भिंती ह्या मातीच्या आहेत सर्व आणि जे दरवाजा बघू शकता तर गावचा दरवाजा असा असतो आणि सगळी तेरड्याची फुलं हा मस्त आहे तिकडे पर्याय आहे आता आपण जाणार आहोत ते लोकेशन एकदम भारी आहे उंचावरती आहे आदिष्टी देवी पाऊस बघू शकता भरलाय कधीही पाऊस येऊ शकतो जोरात एकदम तसा आम्ही त्यामुळे बंदोबस्त म्हणून आम्ही छत्री रेनकोट ह्या पिशवीमध्ये पण रेनकोट आहेत तनिष्का जिज्ञासाचे पण रेनकोट घेतलेत काय पाऊस खूप आहे ना कोण मुद्दा बोलतोय आता हे वरती पटापट चढलेत अरे बघा हळू आरामात द्या नॉन स्टॉप नाही फास्ट मध्ये फायदा नाही हे याची उंची असा स्लोप आहे म्हणजे स्लोप असा एकदम उतरण आहे असा आणि 100% दमणार पण त्यांच्यामध्ये जिज्ञासा एकदम फिट हे बघ ऑलिम्पिक सारखी धावते बघ आहे ना हे बघ गेली ना दिसतेशी नाही ती हे बघ काय तनिष्का सार्थ असा वेगळा आनंद ना एकदम जंगलात ना जातोय आपण किती मस्त वाटतं ना दोन्ही साईडला झाडं वगैरे आहेत
आणि मधून आपण चालतोय ना. आता हे आपल्याला फक्त गावामध्येच बघायला मिळतं, ते पण एकदम खेडेगावामध्ये आहे ना. आणि आमचं एक गाव आहे म्हणजे दीपाचं गाव, जे घर आहे ते एकदम जंगलाच्या बरोबर मधोमध आहे. भाऊ ते घर जे आहे तुमचं आहे रे भाऊ, तर ते त्याच्या अंतरापासून घर किती लांब लांब आहेत, अगदी लांब लांब आहेत. 15-15 मिनिटाच्या अंतरावरती घर आहेत. 1-1.5 किलोमीटर. हा एवढी घर लांब आहेत, म्हणजे एक घरापासून एवढे दुसरं घर एवढं अंतर लांब आहे. आम्ही शॉर्टकट होता, पायवाटेने आम्ही चालायची गरज नव्हती, पायवाटेने आम्ही आलो असतो. झाडामुळे आता बंद. हा घराच्या मागून एक आहे रस्ता ना बरोबर ना, तो आम्ही डायरेक्ट इकडे आलो असतो, पण ती आता पावसाने पूर्ण झाड असल्यामुळे बंद झाले. हा मग आम्ही रस्त्याने आलो, कारण का लहान लहान मुलं पण होती ही, तर तनिष्का जिज्ञासा काय बोललाय तर बोलला आता आपण रस्त्यावरून चालत जाऊया. मस्त ना, म्हणजे हे मंदिर खूप आतमध्ये आहे जे ग्रामदेवतांचं, आणि एक मंदिरचं दर्शन तर होणार आपल्याला, प्लस आपलं एक मस्त पावसाळ्यातून तो एक आनंद देखील आहे, तो पण तो पण आपण ट्रॅक पण होतो आपला संपूर्ण, तुम्हाला हे व्हिडिओ मधून पाहायला मिळते. पुढे आता व्ह्यू पॉइंट भेटणार आहे, बघूया दाखव पण मला मागे बरोबर इथे बघ, इथे बघ इथे आहे तर काढून घ्यायचा भरपूर आहे. शेती व्हायची पहिले, हा कुंभारमळा. हा का, इथे आजोबांच्या काळात आमची सगळी आई आणि इकडे शेती व्हायची, आणि इथे या साईडला गुरं चरवाले, इकडे गुरं चरवायला यायचे. आणि आता आपण चढून आलोय तर हा पुरा संपूर्ण वर माळ आहे, म्हणजे आता प्लेन जागा आहे संपूर्ण, त्यामुळे हा त्यामुळे ते मळा वगैरे असेल ना तर तिकडे शेती जास्त होते वरती. बंद झाली, हा माणसं सगळे मुंबईला तर मुंबईला गेली. आता वर्षातल्या आपल्या 2-3 सणांना येतात, गणपती होळीला येतात, पालखीला येतात. हा आतापर्यंत आम्ही म्हणजे एक अर्धा तास चाललो आम्ही साधारण तरी, पण चालतोय पण आम्हाला एकही घर पाहायला नाही मिळालंय. त्यांना अंदाज तुम्हाला आला असेल, कमीत कमी 15-25 मिनिटाच्या अंतरावरती एक घर आहे इथून, खूप लांब लांब हे घर आहेत. हा तर आता आपण लांजामधील गोविड ह्या गावी आहे. हा तर इथे जी घरं एवढ्या डिस्टन्स मध्ये आहेत, आणि लोक ही गणपतीला होळीला पालखीला येतात ना तेव्हा येतात, तेवढ्या लांब अंतरावरती घर आहेत बघा. त्यामुळे हा काय, आणि ना मे महिन्यामध्ये पाणी पण नसतं कुठे. हा सरड्याचं छोट पिल्लू हे बघा, दिसलं का तुम्हाला, हे बघा एवढं लहान आहे ना ते, हे पाय ना काय त्याच्यात सरड्याचं छोट. हा आता ना सर्वात ना शेवटचा डब्बा म्हणजे आम्ही आहे, शेवटचा डब्बा. आणि आमच्यावर आहे जिज्ञासा, जिज्ञासाची मम्मी आहे पुढे, त्याच्या पुढे आहे जिज्ञासाची मावशी, नंतर त्या पुढे आहे मामा, त्यानंतर पुढे जिज्ञासाचे भाऊ आणि दिदी पण आहे तिकडे ना पुढे. किती चाललो आम्ही, जिज्ञासा एवढी चालली. हा भरले ना हो, ही जी वेल हा ही पूर्ण झाड तिने कव्हर केलंय त्या वेलीने, व एवढी वाढली ती वेल. आता हिचं त्याची पानं दाखवतो तुम्हाला, ही पानं, ही पानं हे खायची पानं वाटत तुम्ही मला, लूक खाण्या खातो तो वाटतो. ह्या पानांनी हे पूर्ण झाड भरलंय व एवढी वेल. पुढे जाऊन हात धुया. आता आहे बा खूप वेळानंतर आता आपले घर पाहायला मिळाले बघा, कमीत कमी 30 मिनिटानंतर आपण हे घर बघतोय. आणि इकडे चिखल आहेत, असा टास्क आपण करून पुढे जाणार आहोत. खूप वेळानंतर आपण ही 30 ते 35 मिनिटात ही घरं बघितली, म्हणजे तेवढ्याच अंतराने पुढचं घर असणार आहे 25-30 मिनिटाच्या अंतराने. आणि आपण एक 1.5 तासाचं डिस्टन्स कट करण्यात आपलं ती अधिष्ठी देवी मंदिर, नंतर ते ग्रामदेवत आहे ना ते मंदिर आपण बघणार आहोत. आणि मित्रांनो बघा आता आपण दोन्ही साईडला पूर्ण वनराई पाहायला मिळते बघा, झाडच झाड, समोर डोंगर, तिकडे पुन्हा पाऊस आलाय. आणि आमच्या जिज्ञासाला मानलं पाहिजे, पाऊस पुन्हा आला. मी जिज्ञासाचा रेनकोट घातला डोक्यावरती. एक नंबर, हे भारी, पाय बी धुवून घ्या इथे, सांभाळून झाला रे. हे पाण्यातून झालं तर मस्त उलट हे बघा, हे पाय बी धुवून घ्या इथे बघा मस्त आहे की. आपण इथपर्यंत पोहोचलोय, हे बघा पूर्ण सर्व वनराई
तो आम्ही लेफ्ट साईडला राईट साईडला कुठे कुठे जातो. कारण का माहितीये ही दीपाली आले एक 7 ते 7 वर्षानंतर, ताई पण 10 वर्षानंतर आल्या, तो भाऊ पण 6 वर्षानंतर आलाय. सर्वजण लेट आहे म्हणजे आलेत. तर मोस्ट ऑफ आणि जंगलामध्ये कशी झाडं वाढल्यामुळे मंदिर दिसत नव्हतं, वाट समजत नव्हती. तर आता एवढ्या परिश्रमानंतर आम्ही चालू आल्यानंतर समोर पाहायला मिळत आहे आदिष्टी मंदिर समोर आहे. अर्धा लागला रे कमीत कमी. समोर आहे मंदिर, हे बघा मंदिर आलं, मंदिर मस्त आहे की जबरदस्त, एक नंबर ना मंदिर. अगदी म्हणतात ना निसर्गाच्या सानिध्यात. इथे कोणच नाही म्हणजे अंदाज लावतो मला, इथे कोणच नाही. म्हणजे कधी काय वर्षाचा काय सण असेल ना ते येतात सर्वजण. वरून व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू बघा, पाहण्यासारखा एकदम एक नंबर जबरदस्त. कसं वाटलं इतक्या वर्षांत आलो आपण तरी, किती कसं वाटलं? मस्त मजा वाटली ना, मजा आली ना? मजा आली. हा चला मंदिर बघूया आपण, समोरून दाखवतो तुम्हाला. आतलं दैवत दाखवतो आणि मंदिराचा संपूर्ण गाभारा वगैरे आहे, साईड बाय साईड मंदिर कसं संपूर्ण बघूया. चला आपण आता मंदिरात पहिलं नाव दाखवतो म्हणजे काय आहे ते. श्री आदिष्टी देवी प्रसन्न, श्री आदिष्टी देवी मूळस्थान मंदिर आणि सर्व देणगीदार आहेत त्यांचे नावच येते. गोविळ गाव, लांजामधलं गोविळ गाव, बरोबर ना? आणि असं मंदिर प्रशस्त आहे असं, आणि मोठमोठ्या घंटा आहेत मंदिरात. आता आपण पाया पडायला आतमध्ये. चला इकडे. आता आम्ही सर्वजण पूजा वगैरे करून घेतोय. हळद कुंकूवर लावलेलं आहे, तांदूळ वगैरे, त्यानंतर अगरबत्ती. हा अगरबत्तीवर लावून घेऊया. पाय थांब उडून आपण ओटी भरली देवीला. आदिष्टी देवी माते की, आदिष्टी देवी माते की. सर्वांनी आम्ही देवीचं मस्त दर्शन घेतलं छानपैकी. आता आपण मंदिराच्या बाजूलाच असं मस्तपैकी माळ आहे असा. हा हे काय फुलं वगैरे असतील वेगळ्या प्रकारची. माळावरती आम्ही आता मस्त फोटो वगैरे काढू. तुम्हाला व्हिडिओ मधून साधारण बघायला मिळत असेल की कसं वाटतं ना, म्हणजे हा आनंद फक्त गावामध्येच घेऊ शकतो. आणि ना इकडे इथे ना ही ग्रामदेवतेची पालखी नाचवतात. ह्या माळ आहे ना तो फुलमाळ. आणि आमच्या जिज्ञासाने हे बघा फुलं जमा केली. जिज्ञास दाखव, माळ दाखव. इकडे आले निष्का. हो हो दीपा दाखव फिर. आणि इकडे आमची मंडळी आहेत, जो तो पोच देतोय. इकडे पुढची मंडळी आहेत, ही फुलं व्यस्त आहेत. तनिष्काचा मामा, त्याच्यानंतर इकडे आहे 7. इकडे आहे कैवल्य. कैवल्य दाखव. वा भारी. त्यानंतर इकडे जिज्ञासा. चला मित्रांनो आम्ही आता निघतोय. आता पाऊस देखील जोरात येणार आहे आणि तनिष्का आणि जिज्ञासाही कैवल्य हो मस्त फुलं जमा केलेत है ना. आलेलं आहे घरी आणि घरी येता येता त्याला पुढे त्याला एवढा पाऊस भेटला आपल्याला. बघा पाणी अंदाज आला असेल किती पाणी साठलंय. जिज्ञासाने देखील हे घातलं रेनकोट, ते थांबा हळू त्याला. आणि कैवल्य, तनिष्का आणि आम्ही छत्रीमध्ये. आणि पाऊस किती जोरात आहे बघा, जोरात पाऊस आहे. हळू हळू जोर बघडलाय. पाऊस बघ किती आला. बरं झालं वरती आपण मंदिराचा पाऊस नव्हता ना. मंदिरात आम्ही आलो खाली तर पाऊस. तू माझ्या अंगावर बरा. हळू हळू हळू. चला ओ चल लवकर अंद पाय तू. चलो
पाऊस हळू हळू गुळगुळीत हळू पाऊस एकदम. हा ते आम्ही वरती गेलो होतो आदिष्टी देवीला ना, हा तेव्हा. तर कैवल्याने पण आम्ही आणलं ही फुलं. तू नंतर ठेव पुढे, बाप्पाच्या पुढे ठेवलं आम्ही. स्वाद घेऊया आणि त्याच्याबरोबर ड्रॉइंग चालू आहे. ही केले कैवल्याने ड्रॉइंग. कैवल्या दाखव जरा ड्रॉइंग कशी. अरे ड्रॉइंग रे, ड्रॉइंग करतो वाटतं तू. हा एकदम सेम टू सेम काढलंयस. हा आणि ही केले तनिष्काने ड्रॉइंग. एक नंबर भारी. आता चहा वगैरे पिणार आहे सर्वजण. चकली चहा वगैरे पित आहे सर्वजण इकडे. गरमागरम चहा. वाजलेत 7:30 वाजले ना. 7 वाजले असतील ना. 7 वाजले. 7. स्पेशल काय आजचं गणपतीसाठी. बघूया आता काय काय तयारी आहे. नूडल्स वगैरे आहेत सर्व कापलेलं आहे. गाजर वगैरे कोबी सर्व. आणि हे काय आहे सर्व शेजवान चटणी सर्व फुल एकदम तयारी एकदम ना. आताच लाईट आली. आणि आजचं स्पेशल खास करून गणपतीसाठी आजचा शिमला मिरची नाही ना फक्त. हा आता तयारी चालू आहे. अजून बाकी आहे ना. सुरुवात आहे फक्त आता. आता नूडल्स बाकी आहे. आता आपल्या थोड्या वेळात भजन होणार आहे कारण आपण आरती घेणार आहोत. तर आता भजनी मंडळी आमच्या सर्व घराचे सर्वजण बसले आहेत. हे बघा बाबा बसले डोलकीवर घेतले आहेत. आपली लहान मंडळी सर्वांनी टाळ वगैरे घेतले आहेत. आता थोडं आपण संपूर्ण भजन बघणार आहोत. तर सुरू करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. कलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आरती झाली बाप्पाची. प्रसाद घेऊया आता. जेवण हे काय काय दीपा सांग. फ्राईड राईस आणि नूडल्स येत आहे. जिज्ञासा बसले. जिज्ञासाने फ्राईड राईस घेतले. तिथं कसं आहे. तुम्ही पण बसा आई आणि बसा. बसा ना. अगरबत्तीचा